हा पास्ता बघा ना किती भारी झाला आहे. बघूनच कोणाच्या पण तोंडाला पाणी सुटेल. एकदम चीजने लोडेड, क्रीमी, यम्मी, टेस्टी. हॉटेलसारखा हा पास्ता आपण घरी 20 मिनिटात बनवू शकतो. मग मंडळी, कसली वाट बघताय? चला तर मग वेळ वाया न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, संचिताज टेस्टी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण घरच्या घरी चीजने लोडेड क्रीमी असा व्हाईट सॉस पास्ता बनवणार आहे. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवूया आणि त्याच्यामध्ये 3 ते 4 ग्लास पाणी घालूया. पास्ता बॉईल होईल एवढं आपण कढईमध्ये पाणी घालून घेऊया. पाण्यामध्ये आपण 1 ते 2 चमच तेल घालून घेऊया, जेणेकरून पास्ता हा कढईला चिपकणार नाही आणि तो मोकळा शिजेल. आता त्याच्यामध्ये आपण पास्ता घालणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही पास्ता वापरू शकता. इथे पास्तामध्ये आपण आता थोडंसं मीठ घालूया चवीनुसार. जास्त मीठ घालायचं नाही, कारण पुढे जाऊन आपण त्याच्यामध्ये ऑरेगॅनो आणि चीज घालणार आहोत, जेणेकरून पास्ता खारट होईल. म्हणून आपण थोडंसं मीठ घालून पास्ता ढवळून घेऊया. पास्त्याला जास्तीत जास्त 10 मिनटं शिजून घेऊया. पास्ता जास्त ओव्हरकुक करायचा नाही, नाहीतर पुढे जाऊन त्याची पूर्णपणे चव बिघडून जाईल. म्हणून आपण त्याला 10 मिनटं फक्त शिजवून घेऊया. इथे 5 मिनटानंतर पास्ता आपण तुम्ही बघताय शिजलेला आहे. पण अजून थोडासा त्याला शिजवायचा आहे, कारण की तो अजून पूर्णपणे शिजलेला नाही आहे. अधूनमधून आपण त्याला बघत राहायचं आहे. आपला पास्ता इथे शिजत आहे, तोपर्यंत आपण या पास्त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया. त्यासाठी आपण इथे बटर घेतलेलं आहे. बटर तुम्ही 3 ते 4 चमच बटर घेऊ शकता. चीज स्लाइस घेतलेले आहे. चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो घेतलेलं आहे. तसेच चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि ब्लॅक पेपर पावडर म्हणजेच काला मिरी पावडर. कॉर्न घेतलेले आहे. कॅप्सिकम घेतलेले आहे म्हणजे शिमला मिर्च. 2 चमचा मैदा घेतला आहे आणि 1 ग्लास दूध घेतलेलं आहे. हे सर्व साहित्य आपण आता पास्त्यामध्ये घालणार आहोत. इथे पास्ता आपला शिजलेला आहे, तुम्ही सर्व बघू शकता. पास्ता हा ओव्हरकुक करायचा नाही, मी हे आधीसुद्धा सांगितलं आहे. पास्ता हा 80% मी इथे शिजवून घेतला आहे. एक तुकडा आपण बाजूला काढून त्याला बघू शकता किती सहजपणे तो तुटतो. याचा अर्थ आपला पास्ता हा पूर्णपणे शिजला गेलेला आहे. आता आपण हा पास्ता एका चाळणीमध्ये काढून घेऊया, जेणेकरून तो थोडासा थंड होईल. मी पास्ता इकडे काढून ठेवलेला होता. आता आपण चालू करून घेऊया आणि त्याच्यावर कढई तापून घेऊया. इथे मी गॅस चालू करत आहे आणि त्याच्यावर आपण कढई तापून घेऊया. कढई चांगली तापून झाली की आपण त्याच्यामध्ये 2 ते 3 चम्मच बटर घालून घेणार आहोत आणि बटर चांगलं मेल्ट करून घ्यायचं आहे. लोकांना जास्त करून व्हाईट सॉस पास्ता किंवा रेड सॉस पास्ता बनवताना खूप प्रॉब्लेम होतो. काही जणांचा तो मैदा असतो, तो पूर्णपणे लम्स येतात. त्यामुळे आपण त्याच्यात बटर जास्त घातलं आणि त्याला नीट भाजून घेतलं. गॅस त्यावेळी पूर्णपणे लो फ्लेमवर असायला पाहिजे. तुम्ही फास्ट कराल तर ते मैदा पूर्णपणे त्याचे लम्स बनून जातात. इथे आपण बटर मेल्ट केले आहे. आता त्याच्यामध्ये तुम्ही 2 चम्मच मैदा घालू शकता. मैद्याचं प्रमाण हे जास्त नसलं पाहिजे, नाहीतर तो पूर्णपणे ड्राय झाल्याच्यानंतर एकदम तोंडामध्ये पिठाची चव येते. मैदा हा पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा आहे बटरमध्ये आणि त्याचं कच्चं पण निघून गेलं पाहिजे. एवढंपर्यंत त्याला 2 सेकंद तरी भाजून घ्यायचं आहे बटरमध्ये. मैदा आपला इथे भाजून घेतो आहे आपण. गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे लो असला पाहिजे, फास्ट नसू दे, नाहीतर पूर्णपणे मैदा करपून जाईल आपला. इथे आता आपण दूध घालून घेऊया. दूध हे 1 ग्लास घेतला आहे. एकदम जास्त आणि एकदम कमी प्रमाणात पण दूध घेऊ नये. मी इथे 1 ग्लास दूध घेतला आहे. दुधामध्ये मैदा हा पूर्णपणे आपण शिजवून घेऊया.
मिश्रण हे सारखं एकसारखं ढवळत राहिलं पाहिजे, नाही तर त्याच्यामध्ये लम्स पडतात. कंटिन्युअसली आपण लो फ्लेमवर हे मिश्रण शिजवून घेऊया. थोडंसं असं थिक वाटायला लागलं की गॅस तुम्ही स्लो करू शकता, पण गॅसचा फ्लेम हा जास्त फास्ट करू नये, तो स्लोच असावा, नाही तर मीडियमवर ठेवावा, नाही तर मैद्याच्या गुठळ्या होऊ शकतात. बघा इथे मी गॅसचा फ्लेम स्लो केला आहे. आता त्याच्यामध्ये जे मी मसाले आहेत, चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो, ब्लॅक पेपर पावडर आणि चवीनुसार मीठ हे घालून घेत आहे, जेणेकरून सॉसला जरा मसाल्यांची चव येईल. इथे मी सगळं मिश्रण एकसारखं ढवळून घेत आहे. तुम्ही बघू शकता मैद्याला कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या आलेल्या नाही आहेत, लम्स पडलेले नाही आहेत. त्या मैद्यामध्ये कुठल्याही प्रकारचे लम्स पडलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. ग्रेव्ही सॉस एकदम पूर्णपणे पातळ झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये आपल्याला हवे त्या व्हेजिटेबल्स घालू शकतो. इथे माझ्याकडे कॉर्न आणि शिमला मिर्च अवेलेबल होती, म्हणून मी ते घेतलं आहे. लहान मुलांना तुम्ही हवे त्या व्हेजिटेबल्स तुमच्या आवडीनुसार किंवा लहान मुलांच्या आवडीनुसार घालू शकता. इथे मी बॉईल केलेले कॉर्न आणि बॉईल केलेली शिमला मिर्च घातलेली आहे. हे मिश्रण आपण एकसारखं ढवळत राहूया. गॅसचा फ्लेम हा स्लोच असला पाहिजे, जास्त फास्ट ठेवला तर पूर्ण घट्ट होऊन जाईल आणि पूर्ण ग्रेव्ही म्हणजेच आपल्या सॉस खराब होऊन जाईल. त्यामुळे गॅसचा फ्लेम हा स्लोच ठेवला पाहिजे आणि एकसारखं आपण त्याला ढवळत राहिलं पाहिजे. इथे आपला सॉस रेडी झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये शिजवलेला पास्ता घालणार आहोत. तुम्ही तो पास्ता घालून आपण मिश्रण एकसारखं ढवळत राहिलं पाहिजे. गॅसचा फ्लेम हा स्लोच ठेवला पाहिजे. आपला पास्ता हा आता रेडी आहे. आपण आता त्याच्यामध्ये चीजचे स्लाइस घालणार आहोत. तर त्याआधी आपण हा पास्ता थोडासा मिक्स करून घेऊया, जेणेकरून पूर्ण सॉसची चव त्याला येईल. आता आपण आपल्या पास्त्यामध्ये चीजचे स्लाइस घालणार आहोत. इथे मी 2 चीजचे स्लाइस घालते आहे. मी इथे अमूलचं चीज वापरलं आहे. तुम्ही कुठल्याही तुमच्या आवडीनुसार चीज घालू शकतात. मोझरेला चीजसुद्धा घालू शकतात. मी इथे नॉर्मल चीज घातलेलं आहे अमूलचं. चीजचे स्लाइस घालून तुम्ही पास्ता पुन्हा एकदा एकजीव करा, जेणेकरून चीज त्याच्यामध्ये पूर्ण मेल्ट होईल आणि पास्ता एकदम क्रीमी होईल. दिसायला किती सुंदर, एकदम हॉटेलसारखा वाटतोय की नाही हा पास्ता. हॉटेलची चवसुद्धा या पास्त्याला येणार आहे. आपला पास्ता आता इथे हा रेडी झालेला आहे. तुम्हीसुद्धा घरी एकदा ट्राय करून बघा, नक्कीच तुमच्या मुलांना खूप आवडेल. मोठ्यांनासुद्धा हा पास्ता खूप आवडेल. असा आपला हा व्हाईट सॉस पास्ता इथे रेडी झालेला आहे. आपली रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपी आपण आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. धन्यवाद.